आपण पाहतोय की आज पुन्हा एकदा या ठिकाणचं आंदोलन या ठिकाणी चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे। विजय वडेट्टीवारचं नेतृत्व करत असताना पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावले आणि विशेष म्हणजे हे आंदोलकांना या ठिकाणी थांबवलं आणि शेवटी आता आपण पाहतोय की आंदोलन हे चिघळण्याचं चिन्ह या ठिकाणी दिसत आहे। काय सांगाल तुम्ही परभणीचे आमदार आहेत, विशेष म्हणजे यापूर्वी देखील हे आंदोलन बऱ्याच वेळा थांबवलं गेलं, नाशिकपर्यंत येऊन परत एकदा वापस गेलं, पण काय सांगाल की आंदोलनाला आता न्याय मिळणार का नाही? सातत्यानं आमची 2 महिन्यापासून ही मागणी आहे। जशा प्रकारचा खून एक नाही तर दोन खून या सरकारने केलेले आहेत। आमची मागणी आहे की 302चा खुन्याचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे। सातत्यानं आंदोलन करत असताना आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारनं हाती घेतलेलं आहे, पण आम्ही शांत बसणार नाही। गेल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा आम्ही उपस्थित केला होता आणि यावेळेस आमची आता बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये। 40 आमदार त्यावेळेस उपस्थित होते आणि सगळ्यांनी एकमुखी ठराव घेतलेला आहे की या अधिवेशनामध्ये परत एकदा हा प्रश्न उपस्थित करायचा आणि न्याय मिळाल्याशिवाय हा लढा काही बंद होणार नाही। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही परभणीचे आमदार आहेत। बीडचं प्रकरण जे आहे खूप मोठ्या प्रमाणात सुरेश धसाने उचलून धरलं होतं, पुन्हा पण परभणीच्या प्रकरणाकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं। हे आंदोलन कुठेतरी थांबतं पुन्हा सुरू होतं, थांबतं पुन्हा सुरू होतं, पण याला तुमचं अंतिम स्वरूप काय आहे? अंतिम स्वरूप जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असं जारी राहणार आहे। हे जन आंदोलन आहे, जनमानसाची शक्ती आहे। तुम्ही पाहिला असेल सगळे 500,000 किलोमीटर इथं लोक आलेले आहेत। काल रात्रीपासून जागरण करून इथं लोक आलेले। सिद्धार्थ अत्यांबिरेच्या नेतृत्वाखाली हा लढा जो सुरू झालेला आहे, हा लढा अंतिमपर्यंत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारे चालू राहणार। आपल्यासोबत सर तुम्ही सांगा, आताच हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे, जर भावना उग्र झाल्या तर या ठिकाणी पोलिसांना अवघड जाऊ शकतं आणि या ठिकाणी कुठेतरी शिस्त बिघडू शकतं, काय सांगा? आपण पाहिलं असेल आमचं शिस्ततेत शांततेत आंदोलन सुरू होतं सकाळपासून। या झोपलेल्या मुख्यमंत्र्याला जागा करण्यासाठी आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार होतो। अजून या मुख्यमंत्र्यांना दखल घेतली नाही, त्यामुळे विजय वडेट्टीवार साहेब असतील, आमच्या परभणीचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील साहेब असतील, आमदार सिद्धार्थ खरात साहेब असतील, सर्व आम्ही भीमसैनिक बंदीची सोबत मंत्रालयावर निघालो होतो। पण आपण पाहिलं मुंबई इथं पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे। आमची न्याय मागण्याची मागणी आहे आमची। सोमनाथ सूर्यवंशीचे मारेकऱ्यांना 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कोम्बिंग ऑपरेशन जे केलेले आहे ते आमचे भीमसैनिक आहेत, त्यांच्यावरचे खोटे गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन आम्ही आता विधानसभा भवनाकडे जात होतो। पाहिलं असेल आपल्याला पोलिसांना दडपण्याचं काम केलंय। अशाच प्रकारे परभणीत सुद्धा कोम्बिंग ऑपरेशन करून आमचा आवाज दडपण्याचं काम केलं होतं, म्हणून आज आम्ही आझाद मैदानावर येऊन विधानसभा भवनाला घेरावा घालणार होतो। अगदी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहतोय की हे आंदोलन कुठेतरी थांबवण्याचा पोलीस प्रशासन जरी प्रयत्न करत असेल तरी आंदोलनाला उग्र रूप या ठिकाणी येऊ शकतं, कारण पोलीस वारंवार या आंदोलनाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज।